राज्य मंत्रिमंडळाची गेल्या तासाभरापासून बैठक सुरू। बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार सगळ्यांचं लक्ष। छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं आणि मग बोलावं, विखे पाटलांचा सल्ला। तर वाद निर्माण करून राजकीय पुनर्वसनाचा भुजबळांचा प्रयत्न असल्याचं विखेंचं वक्तव्य। विनाकारण दोन समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद सुरू झाला हा निरर्थक आहे आणि म्हणून जे भुजबळ साहेब तसे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी थोडं संयम पाळण्याची गरज आहे। तर एकतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्र्यांना विचार केला पाहिजे। तर विखेंनी मात्र अशा पद्धतीने मंत्रिमंडळ बैठकीत बोलावं, चव्हाट्यावर भांडणं कशाला, मराठा ओबीसी वाद जाणून बुजून केले जात आहेत। भुजबळांवरील विखेंच्या टीकेनंतर वडेट्टीवारांचा सल्ला। नाही, आता असं आहे की अशा प्रकारे अटक करणं चुकीचंच आहे। कोणी काय म्हटलंय म्हणून एखादी त्या संदर्भात इतकी टोकाची भूमिका घ्यावी तर या संदर्भात अनेकांना मग त्या पद्धतीने कारवाई करावी लागेल। अब्दुल सत्तार तर त्यापेक्षा अधिकच बोलतात, ते सगळ्यांच्या पुढे रेकॉर्डवर अनेकांची नावं सांगता येतील। मी काय कोणाला का तर विखेंनी स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखवली, तशी हिंमत एकनाथ शिंदेंमध्ये नाही। राधाकृष्ण विखे पाटलांच्या भुजबळांवरील टीकेवरून विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। पाटलांच्याबद्दल मला कौतुक करावं असं वाटतं की पहिल्या वेळेला त्यांनी एका कॅबिनेट मंत्र्यांचं वर्तन योग्य आहे योग्य नाही असं म्हणणारे प्रथम विखे पाटील आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलेलं आहे, जे धारिष्ट्य मुख्यमंत्र्यांनी दाखवायला पाहिजे होतं। उपमुख्यमंत्री सरकार पुढाकार घेऊन जाती जातीत भांडणं लावतंय। शिंदे वेगळं बोलतात, विखे पाटील आणि भुजबळ वेगळं बोलतात। सरकारमध्ये एकवाक्यता नाही, हे दुर्दैव। अनिल देशमुख यांची टीका। अलग बोलतात, एकनाथ शिंदे अलग बोलतात, भुजबळ साहेब अलग बोलतात। चालू काय आहे, कुणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असं दिसतंय। सर्व आपल्या आपल्या पद्धतीने अलग स्टेटमेंट देत राहतात। सरकार म्हणजे एक संघ पाहिजे, असं एक संघता या सरकारमध्ये दिसत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे। राजीनामा द्यायला मोठं मन लागतं, पण हे पदाला चिकटून बसले, त्यांच्या राजीनाम्याला काहीही फरक पडत नाही। मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा भुजबळांवर टीका। राष्ट्रवादी कुणाची निवडणूक आयोगात आज दुपारी 4 वाजता सुनावणी। शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड सुनावणीला हजर राहणार। नारायण राणे आणि त्यांची नेपाळी मुलं खालच्या शब्दात टीका करतात। सत्तारांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली, त्यांना का नाही अटक केली, संजय राऊतांचा सवाल। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। मुख्यमंत्री शिंदेंबाबत अपशब्द वापरल्यानं दत्ता दळवी यांना अटक। तर मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, शिंदेंना शिवीगाळही केलेली नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम। दत्ता दळवी यांची प्रतिक्रिया। दत्ता दळवींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल। दत्ता दळवींवर संजय शिरसाटांची टीका। गद्दार हृदय सम्राट स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात, एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा, संजय राऊतांची मागणी। सम्राटांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर हिंदू हृदय सम्राट त्यांचा अपमान आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा। सरकार नालायक आहे तर त्यांना नालायकच म्हणणार ना, संजय राऊतांची सरकारवर टीका। नालायक हा शब्द असंसदीय नसल्याचंही राऊतांचं स्पष्टीकरण। संजय राऊतांनी शिवीबाबत नवीन संशोधन केलंय, संजय राऊत हे विद्वान आहेत। संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। तर राऊतांना जास्त किंमत देण्याची गरज नाही, शिरसाटांचं वक्तव्य। ठाकरेंनी वापरलेला शब्द राऊतांनीही वापरल्यानं राऊतही वाटेकरी, राऊतांवर सुद्धा कारवाई करणार। मंत्री शंभूराज देसाई यांचा ठाकरेंसह संजय राऊतांना इशारा। बीडच्या जाळपोळी मागे एक शक्तिशाली हात, मराठा ओबीसीमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्नही झाला, रोहित पवार यांचा आरोप। पुण्याच्या कॅम्प परिसरात सेंट्रल पार्क सोसायटीतील ललित पाटीलचे सीसीटीव्ही फुटेज समोर। या सोसायटीतील विवेक अरहाणा यांच्याकडे ललितचं येणं जाणं असल्याची रहिवाशांची माहिती। लातूरमध्ये दुकानावर मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळं फासलं। 2 दिवसात मराठी पाट्या लावा, अन्यथा दुकान फोडू, मनसेचा दुकानदारांना इशारा। दूध आणि ऊसाच्या दरासाठी शेतकरी आक्रमक, अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कोल्हापुरातील कचरा प्रश्नी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक, कोल्हापूर महानगरपालिका चौकात दवंडी आंदोलन, महापालिकेकडून वेळेवर कचरा उठाव होत नसल्याचा आरोप। संभाजीनगर जालना रोडवर धनगर समाजाचा रास्ता रोको, धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी अंमलबजावणी करण्याची मागणी।
नाशिकच्या येवला तालुक्यात दूध दर वाढीसाठी प्रहार संघटना आक्रमक. मंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत बनावट दूध उत्पादनाबाबत सरकारनं कठोर कारवाई करण्याची मागणी. यवतमाळच्या पिंपळगाव आणि भालर या ठिकाणी नागरिकांचा रास्ता रोको. रस्त्यावरील डम्पिंगमुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करून किफायतशीर दर द्यावा, अखिल भारतीय किसान सभेची मागणी. किसान सभेकडून धरणं आंदोलन करत तहसीलदारांना मागणीचं निवेदन. सोलापूरच्या करमाळ्यातील मकाई कारखाने ऊसाचं बिल न दिल्यानं शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. कारखान्यानं मागील वर्षीचं बिल अद्याप दिलं नसल्यानं शेतकरी आक्रमक. नागपुरात 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार. 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका तयार. अहमदनगरमधील कोपरगाव बाजार समितीत पायाभूत सुविधांचा अभाव. कोणत्याही सुविधा नसताना बाजार समितीकडून पैशांची वसुली, शेतकरी आक्रमक. महाराष्ट्र विकास सेनेचा अकलूज नगर परिषदेवर मोर्चा. बोरवेलसह विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील सोनळीची यात्रा उत्साहात संपन्न आणि यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक इथूनही भाविक देवीच्या दर्शनाला. नाशिकच्या निफाड तालुक्यात बाळासाहेब थोरातांकडून नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी. अधिवेशनाची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, थोरातांचं सरकारला आवाहन. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी गावात गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त आणि द्राक्ष बागेचं झालेलं नुकसान पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर. चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 13,000हून अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत. यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 2 दिवसात पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश. सोलापुरात नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं एका तरुणाचा मृत्यू. जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना. सलाम दलाल असं या तरुणाचं नाव. कोयना धरणातून सोडलेलं पाणी सातारा, सांगलीमध्ये पोहोचलं. दोन्ही जिल्ह्यातील लोकांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. धरणातील उपलब्ध पाण्याचं नियोजन लवकरात लवकर व्हावं, नागरिकांची मागणी. थकबाकीदार व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यात बंदी. सांगली बाजार समितीचा निर्णय. शून्य पेमेंटचं पत्र देणाऱ्यांनाच सौद्यामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार. अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली. दादरमध्ये कांद्याला 60 रुपये तर टोमॅटोला 50 रुपये किलोचा दर. पुण्यातील ग्रामीण भागात कोथिंबीर आणि मेथीची मोठ्या प्रमाणावर लागवड. आवक वाढल्यानं कोथिंबीर आणि मेथीला मिळतोय कवडी मोल दर. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं पाण्याचं नियोजन करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. पाणी टंचाईचे आराखडे तयार करून त्याला मंजुरी देण्याच्या पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रशासनाला सूचना. कोकणातील किनारपट्टीवरच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी एनओसीची अट शिथिल. मात्र 3000 चौरस फुटांपर्यंत बांधकाम असणं अनिवार्य. यानंतर बातमी लातूरमधून. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उभारलं मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि कक्षात आतापर्यंत 357 प्रकरणं दाखल. 275 प्रकरणं निकाली काढण्यात आली. महाबळेश्वरमधील भिलारमध्ये रानगव्यांचा उच्छाद. गेळेवाडी आणि कासवडमधील स्ट्रॉबेरी बागांचं रानगव्यांकडून मोठं नुकसान. कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात. नदीकाठावरील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पुण्यातील आळे फाट्यातील सिद्धिविनायक सोसायटीत फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद. शिकारीच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या सातपूरमधील मळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. गोविंदनगर, सावतानगरमध्ये बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानात राज्यातील 563 स्थानकांचा सहभाग. पंढरपूर बसस्थानकाला प्रथम क्रमांक. सिंधुदुर्गमध्ये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिका आणि मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन. चित्रकला कार्यशाळेला विद्यार्थी, पालक आणि कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिकमध्ये कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्सच्या 40व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न आणि यावेळी लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांचा थरार. धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या पाडकामाला अखेर मुहूर्त. 4 दिवसात पाडकामाला सुरुवात होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आणि या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये जोरदार तयारी. रस्त्यांचं डांबरीकरण करून रस्ते चकाचक करण्याला वेग.